गाइस मी तुमचा लाडका मेहू सब आणि आता शॉर्ट ब्लॉग करायचं ठरवलं आजपासून। आज माझी पूर्ण फॅमिली निघालोय आम्ही कर्जतला। जे हे आहे काय बोलतात कर्जत आहे इथे, पण ते कर्जत मध्येच येतं आय थिंक। सो ते आहे पंचायतन मंदिर। आम्ही त्या पंचायतन मंदिर मध्ये चाललो जिथे 5 मंदिर आहेत आणि मी प्रयत्न करेन तुम्हाला ती मंदिरं दाखवण्याचा। पण हे व्लॉग छोटे असणार आहेत माझे। मी शक्यतो शॉर्ट मध्ये हे व्लॉग उरकायचा प्रयत्न करणार आहे, त्यामुळे सी यू। मी तुझी वाट बघते, तू कधी सांगशील। काढतोय तो बरोबर, मोबाईल मध्ये नसतो बघत, मी बघत असतो रस्त्यावर। रस्ता मोकळाच असतो हा। गोकुळधाम नाव दिलंय सोसायटीला। एकाचं नाव शेवटी मुद्दाम आणि हो आता थांबलोय हडप वडापाव, जे कर्जतच्या आधी एक हडप वडापाव लेफ्टला लागतो, तर तिकडे थांबलोय। मी तुम्हाला दाखवतो माझी फॅमिली आणि वडापाव। खाऊन झालाय। श्रावणी खाल्लास? ही माझ्या मावशीची मुलगी आहे, स्पेशल हिला कुठेतरी फिरायला न्यायचं। माझ्या मम्मीची मुलगी आहे, तर म्हणजे तर मग आता तिला कुठेतरी फिरायला न्यायचं असं ठरलं होतं। मग फॅमिली मिळून सगळे निघालोय कर्जतच्या पंचायतन मंदिरला। बाकी हडपचा वडापाव मध्ये लागतो, म्हटलं चला खाऊया। कडक कडक व्हिडिओ दादा बुक्कड दादा। मजबूरी आण जान दी पसूड़ी
कच्चा रस्ता इकडून चालत नाही बरोबर आलं. पोहोचला हा हे क्रॉस करून मंदिर आहे. वरतून हायवे गेलाय कुठला तरी. हा नाही हायवे ना रेल्वे लाईन आहे का कर्जत टू पनवेल जी जाते ना ती आहे. आणि त्याच्या खालून इकडून हो हो बघतोय खाली. हॅलो पाच दिसतात का लाईनीत पाच मंदिरांचे. जवळ आलो ना जरा त्याच्या. मी आता कर्जत मधल्या या पंचायतन मंदिराच्या इकडे पोहोचलेलो आहे आणि माझी फॅमिली आता फ्रेश होण्यासाठी गेली आहे. आणि हे जे माझ्या मागे तुम्ही पाहताय ना हे मंदिराचं द्वार आहे म्हणजेच महाद्वार आहे. इथून एंट्री आहे आणि इथून दिसणार नाही फ्रंट कॅमेऱ्याने बॅक कॅमेऱ्याने मी दाखवतो. एक मिनिट. ह्या द्वारातून एंट्री करून मग असं इथून शिड्या आहेत वरती चढायला आणि वरती माणसं तिकडे पोचली आहेत. तिकडे मंदिर आहेत आणि तुम्हाला मी थोडंसं अँगल चेंज करून दाखवतो. ते 5 कळस दिसतील तुम्हाला. हे 5 कळस आहेत, 5 झेंडे आहेत. तर हे 5 झेंडे जे दिसत आहेत कळसावर ही 5 मंदिर आहेत इथे. मात्र चॅरिटेबल ट्रस्ट संस्था यांचं हे मंदिर आहे आणि फारच स्वच्छता आहे. मंदिर स्वच्छ आहे. फक्त वॉचमॅनचं म्हणणं आहे की ते माणसं थोडं चप्पल ठेवताना घाण करतात, बाकी काही नाही, बाकी सगळं स्वच्छता वगैरे आहे. आणि इकडे छोटंसं कॅन्टीन आहे त्यांचं, छोटं आहे म्हणजे भलं मोठं आहे आणि त्या कॅन्टीनमध्ये जेवण वगैरे बऱ्यापैकी स्वस्त आहे. आता माझी पूर्ण फॅमिली आज चालली आहे हो की नाही. पप्पा चालले आहेत, बहीण, माझी मम्मी आणि ह्या अशा पायऱ्या आहेत मंदिराकडे जायला. ह्या 5 मंदिरांचे कळस तुम्हाला दिसत आहेत. वाजलेत किती माहिती? संध्याकाळचे 6:30 वाजलेत. सूर्य सुद्धा मावळतीला चाललाय आणि आम्ही पंचायतन मंदिर मधलं हे पहिलं मंदिर इथे पोचलोय. सगळेच पोचलेत. पप्पा, माझ्या बहिणी दोन्ही, मम्मी. इकडे हे दुसरं मंदिर, तिसरं मंदिर हे संकटमोचन हनुमान मंदिर, चौथं मंदिर नढाळेश्वर महादेव मंदिर आणि 5वं मंदिर आहे ते भवानी माता मंदिर. तर अशी 5 मंदिरं इथे आहेत आणि इथेच खाली गार्डन आहे, तुम्ही बघू शकता. लोक इथे शांततेत बसलेली आहेत. आणि हा JM म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचा हॉल आहे. सो अशा प्रकारचं सुंदर वातावरण आहे इकडे. ही 5ही मंदिरं
हे व्हाईट झेंडा आहे ते महादेवाचं मंदिर आहे आणि हे भवानी मातेचं शेवटचं मंदिर आणि त्याच्या बाहेर इथे बघा हा स्तंभ उभारलेला आहे. संध्याकाळ सुंदर दिसते ना, सूर्य एकदम असा मावळतीला पोहोचला आहे आणि आम्ही बरोबर अशा टायमिंगलाच पोहोचलो आहे. फार सुंदर संध्याकाळ दिसते. हा या चॅरिटेबल संस्थेचा जागा असणार तेवढ्यात बांधले, बाकी ही जागा दुसऱ्या कोणाची तरी आहे. सो ही मोकळी जागा आहे इथे. एक, दोन, तीन, चार आणि 5 पंचायतन मंदिर. आणि इकडे माझी पूर्ण फॅमिली बसली आहे. त्यांचा फोटो काढतो मी अगोदर आणि मग आपण पुढे ब्लॉग चालू करू. मंदिरामध्ये जाऊन पाया वगैरे पडले देवबाप्पाच्या आणि मग आता सगळे गार्डनमध्ये बसलेले. माझं एक छोटंसं काम होतं ते करून मी आता, पण तुम्ही बघू शकता माझ्या मागे हे मंदिर. रात्रीचे म्हणजे संध्याकाळचे वाजलेत 7:30 आणि इथे आता गर्दी वाढत चालली आहे. सो तुम्हाला मी दाखवतो. मंदिर आहेत. पहिलं साईबाबांचं मंदिर आहे, दुसरं गणपती बाप्पाचं, तिसरं मंदिर आहे संकटमोचन हनुमान मंदिर, चौथं मंदिर आहे नढाळेश्वर महादेव मंदिर आणि हे 5वं मंदिर जे दिसतंय हे भवानी माता. असं हे 5 मंदिर आहेत. श्री मंदिर पंचायतन क्षेत्र असं काहीतरी पंचायतन मंदिर. सो हे जवळ आहे. कर्जतचं चौक जे गाव आहे तिथेच आहे. सो तुम्ही इथे माझी फॅमिली फोटोग्राफ्स वगैरे काढतायत. लाईट मिळाली आहे त्यांना चांगली. सो फोटोग्राफ वगैरे काढत आहे. मी सगळे ज्या वॉलला फोटो काढतात ना, ही वॉल तुम्ही बघू शकता. वेगवेगळ्या देवांच्या मूर्त्या आहेत. त्या मी अंधारात थोडंसं दाखवेन आता. 1 मिनटं थांबा फक्त. ही वेळ नाही तुम्हाला दाखवायची, पण इथे साईबाबांचं म्हणजे हे देखावे 3D देखावे आहेत. 3D चित्र आहेत अशी वॉलच्या वर. इथे जे गणपती बाप्पा आहे, इथे लिहिले कोण कोणासोबत आहे वगैरे ते. सो श्री व्यास महर्षी गणपतीला महाभारत सांगताना, गणपती बाप्पाला महाभारत सांगताना व्यास महर्षी. इथे स्वतः एक गणपती बाप्पाची मूर्ती रेखाटली छान. शंकर पार्वती, गणपती, कार्तिकेय अशी. मग ही सरस्वती माता. त्यानंतर ह्याच्या पुढची महाकाली, आली महाकाली. सो ही जी महाकालीची मूर्ती आहे. त्याच्यानंतरची आहे काली माता, महाकाली आणि ही काली माता आहे. ओके. सो त्याच्या पुढची जी मूर्ती आहे गायत्री देवी माता. सो ही गायत्री देवी मातेची मूर्ती आहे. त्यानंतर हा जो रावणाचा भाऊ देवांचा खजिनदार श्री कुबेरदेव. सो असे काही चित्र रेखाटली आहेत 3D मध्ये. सो तुम्ही आता हे बघू शकता. भगवान शिव विष प्राशन करतानाचा देखावा आहे हा. 3D मध्ये इथे मांडला आहे त्यांनी. वॉल सुंदर अशा बनवलेल्या आहेत ग्रे कलरमध्ये. त्यानंतर हे आहे भगवान श्री सूर्यनारायण प्रगट होताना. त्या पुढची जी मूर्ती आहे ती रामप्रभूचे प्राणरक्षक पंचमुखी हनुमान. सो ही पंचमुखी हनुमानाची मूर्ती आहे. त्यानंतर आहे चिरंजीव अवतार भगवान श्री परशुराम. ही जी मूर्ती आहे ही चिरंजीव अवतार भगवान श्री परशुराम. आणि ही शेवटची जी मूर्ती आहे ही आहे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण.
म्हणजे श्रीकृष्णाची आहे ही मूर्ती आहे, भगवान श्रीकृष्णांची. असं सुंदर रेखाटलेलं आहे. आणि बघा ना तुम्ही, लाईट्स वगैरे एकदम सुंदर लावल्यात. फिरायला लोकांना फार छानच वाटेल. फिरायचं म्हणजे ॲक्च्युली फिरायला नाही, लोक पाया पडायला सुद्धा येतात. आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांचं पाया पडून झाल्यावर ते गार्डनमध्ये बसतात, गप्पा मारतात. आणि मी माझ्या फॅमिलीला शोधतोय बाय द वे, कुठे गेले. या पंचायतन मंदिराच्या कॅन्टीनमध्ये आहे. हे कॅन्टीन आहे. इकडे तुम्ही जी विंडो बघताय, या विंडोच्या इकडे सगळे वडापाव वगैरे मिळतात. आणि 10 रुपयाला वडापाव आहे. भाविकांसाठी सोयी केलेली आहे. म्हणजे हे जे चॅरिटेबल ट्रस्ट आहे, JP म्हात्रे ना, हां आय थिंक JP म्हात्रे, आता इथे नाव दिसत नाही परत वाचायला. पण हे जे काही चॅरिटेबल ट्रस्ट आहे, यांनी वडापाव वगैरे भाविकांसाठी 10 रुपयामध्ये अगदी वाजवी किमतीमध्ये ठेवलं आहे. कारण जर लांबून भाविक आले तर त्यांना कमी पैशामध्ये योग्य असा आहार मिळावा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी चहा हा विनामूल्य ठेवलेला आहे. म्हणजे ज्याचं मूल्य आपल्याला पे नाही करायचं आहे चहाचं. सो अगदीच मंदिरचं जेवढं सुंदर आहे, स्वच्छता आहे. कॅन्टीनमध्ये सुद्धा स्वच्छता आहे. ठिकठिकाणी बॅनर लावले आहेत. पिण्याचं पाणी ॲक्वागार्डचं आहे. तरी पण बॉटल जी मिळते 20 रुपयाला, बाहेर नॉर्मली जी 1 लिटरची बॉटल मिळते ती बॉटल इकडे 10 रुपयाला आहे. सो अगदीच कमी खर्चामध्ये तुम्ही देवाचं दर्शनही घेऊ शकता. आणि हा येणार व्हॉईस. सो बहीण सांगते तिकडून व्हॉईस येणार नाही कदाचित, पण व्हॉईस येईल याच्यामध्ये गॅरंटीड. पण ते छान मजा आहे. आणि इकडे ना आता इथे दिसतंय का तुम्हाला, हे थोडंसं मागची ही वॉल आहे पूर्ण, ही या मंदिराची तटबंदी आहे असं पकडा. तर हे तटबंदीच्या बाहेर इथे खाली पण एक छोटंसं गार्डन बनवलं त्यांनी. हे जे ग्रीन बेडसारखं दिसतंय, हे छोटंसं गार्डन बनवलं आहे. सो इथे लोक बसत आहेत खायला, काय घरून आणलं असेल तर तिकडे खात आहेत वगैरे वगैरे. खूप स्वच्छता आहे, मस्त वाटतं आहे. आणि आता बघू, खालून एक व्ह्यू दाखवतो तुम्हाला सगळा मंदिराचा. इथे मंदिराचं ऑफिस आहे. मंदिराचं म्हणजेच ट्रस्टचं हे पूर्ण ऑफिस आहे. हा जो गेट आहे ह्याला लागूनच आहे इथे ऑफिस. आणि हे मंदिर वरती हा जो आहे पहिल्या माळ्यावर हा मॅरेज हॉल आहे किंवा कुठला हॉल आहे, सभागृह आहे. तो लग्नासाठीच वापरता येईल असं नाही. आणि खाली येते कॅन्टीन आहे. पुन्हा 5ही मंदिरं दिसतात. सो शेवटच्या मंदिराचा फक्त कळस दिसत नाही आहे. आणि एंट्री आणि एक्झिट मस्त केलं आहे त्यांनी. आता ही जी आहे ही एक्झिट आहे आणि ह्याच्या मागे बरोबर तिथून एंट्री आहे. ही जी विंडोसारखं दिसते ना, इथून एंट्री आहे. इथून वर चढायचं असं ह्या पायात आणि इथून उतरायचं. म्हणजे इथून बाजूनी वर चढायचं आणि इथून उतरायचं. अशी एक्झिट बनवली आहे. ते पण एक्झिट करताना पण बाप्पाला शेवटचं बाय बोलायचं आणि मग जायचं. ही जी व्हाईट बिल्डिंग दिसते मंदिरातून बाहेर आल्यावर, ही जी समोर दिसते ही शाळा आहे ट्रस्टची, चॅरिटेबल ट्रस्टची. आणि हे जे बैठं असं वसतिगृहासारखं दिसतंय ना, ह्या रूम्स आहेत, भक्तनिवास आहे. म्हणजे भक्तांसाठी ते कधी इथे राहायला येऊ शकतात वगैरे वगैरे अशा प्रकारचं बनवलं आहे. आणि ही सुंदर अशी पार्किंग आहे, तुम्ही बघू शकता. 3 टप्प्यांमध्ये पार्किंग केलेली अशी. तो तिकडे एक भिंत आहे रिक्षाच्या पलीकडे, तिकडे ही दुसरी आणि ही तिसरी, अशा टप्पे आहेत. सो खूप मोठी पार्किंग आहे. इथे 2 व्हीलर पार्किंगसुद्धा आहे. आणि हा मंदिराचा बाह्य भाग पुन्हा एकदा.